सर्व सन्माननीय उपस्थित पत्रकार बंधू आणि सर्व सन्माननीय उपस्थित आदरणीय मोदी सरकारतील कालावधी या विषयावर आज भारतीय जनता पार्टीचा उपक्रम म्हणून या पत्रकार परिषदेमध्ये विनंती करतो आपले जिल्हाध्यक्ष संदीप गाते प्रस्तावित पत्रकार परिषदेला उपस्थित झाले। आपण सर्वजण जाणतो की 2014 साली या देशातल्या जनतेनं एकमतानं निर्णय घेतला आणि या देशाच्या पंतप्रधानपदी सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांची निवड केली। मग 2014 ते 2019 हा कालखंड गेला। या 5 वर्षात मोदी सरकारने केलेले कामं बघून 2019 साली पुन्हा एकदा जेव्हा निवडणुका झाल्या तर 2014 पेक्षाही जास्त मॅन्डेट त्या ठिकाणी 2019 मध्ये देण्यात आलं आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या देशाच्या प्रधानमंत्रीपदी सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांची निवड त्या ठिकाणी झाली। त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्षांना म्हणजे 2024 साली ऐतिहासिकरित्या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी सन्मान्य नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी निवडून आले। सतत 3दा प्रधानमंत्री होण्याचा बहुमान आणि त्यानंतर आता 12 वर्षानंतर सर्वात जास्त कालखंड प्रधानमंत्री म्हणून काम करण्याचा त्या ठिकाणी संधी, लोकसेवा करण्याची संधी या देशाच्या पंतप्रधानांना या देशातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलेली आहे। एकंदरीतच मागच्या 12 वर्षाच्या कालखंडीमध्ये अतूट असा जनतेने दाखविलेला विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रधानमंत्र्यांनी सेवा समर्पणाच्या माध्यमातून देशाची केलेली सेवा ही आपण सर्वजण जाणतो। त्याच अनुषंगाने 12 वर्ष पूर्ण झाले म्हणून पक्षाने वेगवेगळे सामाजिक उपक्रम, सामाजिक कार्यक्रम राबविण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला। जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी गाते यांनी आपल्याला याच्या आधीच माहिती दिली की 5 जून पर्यावरण दिनापासून याची सुरुवात त्या ठिकाणी झाली। प्रत्येक देशात सर्व ठिकाणी, राज्यात, आपल्या जिल्ह्यात देखील त्याची सुरुवात झाली। मी स्वतः त्या ठिकाणी 5 तारखेला उपस्थित होतो। एकंदरीतच भविष्यात देखील आपले इथचं पर्यावरण कायम तसंच संतुलित राहावं याच्याकरता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा निर्णय यावेळेस घेण्यात आला। आपण देखील त्याची सुरुवात ITI टेकडीवरील ऑक्सिजन पार्क या ठिकाणावरून केली आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आपण आवाहन केलं की जास्तीत जास्त सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी याच्यामध्ये सहभाग होऊन हा उपक्रम त्या ठिकाणी वाढवावा। 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे। जो योगा आतापर्यंत आपल्या भारत देशात कार्यरत होता त्याला जागतिक महत्त्व प्राप्त करून देण्याचं काम देखील सन्मान्य प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या भारत देशाने त्या ठिकाणी केलं। वेगवेगळ्या नागरिकांसोबत जनसंपर्क करणे, आज आमचे देवळी पुलगावचे आमदार सन्मान्य राजेशजी बकाने यांच्या पुढाकारातून देऊ येथे जनसंवाद ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याआधी देखील आपण अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ज्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकून त्याचं निराकरण करण्याचं काम शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। आता या 10 ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले, त्याच पद्धतीने राज्य सरकारने देखील घेतलेले आहेत। आपण सर्वजण जाणतो की देशातला, विशेष करून आपल्या राज्यातला शेतकरी हा मागच्या काही वर्षापासून अडचणीत होता। याच्याकरिता साधारणतः 3दा कर्जमाफी करण्यात आली, परंतु कर्जमाफी हा केवळ पर्याय न ठेवता हा शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा होईल याच्याकरिता सिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्याला वीज जास्त वेळ कशी उपलब्ध करता येईल याचा प्रयत्न, याच्याकरिता नवीन योजना त्या ठिकाणी आणण्यात आल्या आणि त्याच पद्धतीनं या राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की महसूल विभागाच्या पुढाकारातून मुख्यमंत्री बळीराजा शेतपांडण रस्ते योजना या राज्याकरिता लागू केली आणि आज मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यामध्ये बळीराजा शेतपांडण रस्त्याची कामं त्या ठिकाणी हातात घेण्यात आलेली आहेत। आपण सर्वजण जाणतो की त्या ठिकाणी कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मागच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये देशाने एक वेगळी प्रगती या जगामध्ये सिद्ध करून दाखवली आणि आज
आपल्या देशाचा बहुमान हा संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी होतो आहे. आपलं सर्वांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या ज्या वेळेस आम्ही काही चांगल्या योजना त्या ठिकाणी केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण जे काही उपक्रम राबविले याला देखील अतिशय चांगली प्रसिद्धी देण्याचं सकारात्मक काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. आपल्या माध्यमातूनच आमच्या योजना ह्या त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि त्या पोहोचलेल्या योजनांचा लाभ घेऊन आज या समाजातला सर्वसामान्य नागरिक हा कुठेतरी त्याला जीवन जगण्याकरिता त्या ठिकाणी मदत मिळत असते. आज आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता, कारण विस्तृत माहिती आयोजकांनी आपल्याला या ठिकाणी प्रेस नोटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलीच आहेत. त्याच पद्धतीनं आरोग्य क्षेत्रामध्ये आपण अनेक मोठे उपक्रम केले. विशेष करून आपल्या विदर्भासाठी अभिमानाची बाब म्हणजे एम्स हे आपल्या नागपूरमध्ये त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. स्मार्ट सिटीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक शहरांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. पुणे असो, नागपूर असो, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड इत्यादी शहरांचा स्मार्ट सिटी मधून देखील केंद्र सरकारनं आपल्याला त्या ठिकाणी घोषित करण्याकरता मदत केलेली आहे. आपल्या विदर्भातल्या अमरावतीला केंद्र सरकारच्या पीएम मित्रा योजनेअंतर्गत भव्य टेक्सटाईल पार्क मंजूर करण्यात आला असून विदर्भ ज्या ठिकाणी कापूसाचे जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक असल्यामुळं त्या ठिकाणी या भागातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. आपल्या इथे उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, म्हणून आपला हा भाग मुंबईशी, पुण्याशी जोडला गेला पाहिजे. याच्याकरता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग हा तयार केला आणि आज आपण बघतो की नागपूरवरून अवघ्या काही तासातच आपण त्या ठिकाणी शिर्डी असो, नाशिक असो, पुणे असो किंवा मुंबई असो इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो. दळणवळणाची एक मोठी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं राज्यामध्ये शिक्षणाकरिता चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. आपल्या राज्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाकरिता जगातल्या नामवंत विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता जायचे. ह्या संधी शिक्षणाच्या आपल्या राज्यात उपलब्ध झाल्या पाहिजे. याच्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी हा प्रकल्प तयार केला आणि जगातले नामांकित असं नवीन 20 विद्यापीठं त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लवकरच हे जागतिक स्तरावरचे 20 विद्यापीठं या आपल्या राज्यामध्ये कार्यरत होतील आणि आपल्या राज्यातल्या विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री सन्मान्य पंकजाताई मुंडे यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा आढावा घेऊन त्यांनी या राज्यातल्या ग्रामीण भागातला युवक हा फक्त शेतीवर अवलंबून न राहता त्याला त्या ठिकाणी जोडधंद्याची जोड देण्याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आणि आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातला हा युवक शेतीसोबतच इतर देखील व्यवसायाकडे वळताना आपण त्या ठिकाणी बघतो आहे. आज आपण सर्वजण उपस्थित झालात याच्याकरिता आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पक्षाचे सर्व आमचे नेते आदरणीय सन्मान्य राजेश आदरणीय